श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या आहे 24 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे दसरा। विजयादशमी दसरा असं याला म्हटलं जातं। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा हा दिवस मानला जातो आणि हा दिवस आपल्याकडे खूप आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो। तर या दिवशी सोनं लुटण्याची प्रथा असते, त्यासोबतच धनाची पूजा सुद्धा करायची असते। घरामध्ये सरस्वती मातेची पूजा करायची असते, माता लक्ष्मीची पूजा करायची असते। त्याचप्रमाणे या दिवशी सोनं खरेदी केलं जातं। महत्त्वाची काही खरेदी सुद्धा असेल तर ती सुद्धा या दिवशी केली जाते। इतका महत्त्वाचा आणि आनंदाचा हा दिवस मानला जातो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दसऱ्याच्या सणाला मानलं जातं आणि या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला काही सेवा सुद्धा करायच्या असतात आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला करायचे असतात आणि त्यामुळे आपलं आयुष्य सोन्यासारखं होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवसही येतील। त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। तर पहा, तुम्हाला उद्याच्या दिवशी देवघरातील ही एक वस्तू उचलून तुमच्या जवळ ठेवायची आहे। तर पहा, ही वस्तू तुम्ही तुमच्या जवळ जर ठेवली तर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला एका तासामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग सर्व मोकळे होतील। अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि दररोज तुमच्याकडे लक्ष्मी येण्यासाठी सुरुवात होईल। रोज कुठून ना कुठून तुमच्याकडे पैसे येत राहतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर दसरा हा सण इतका महत्त्वाचा आणि आनंदाचा का मानला जातो? कारण या दिवशी महिषासुराने राक्षसाचा वध केला होता आणि या दिवशी प्रभू रामचंद्र रावणावरती स्वारी करण्यासाठी म्हणजेच रावणाचा वध करण्यासाठी निघाले होते आणि त्याच दिवशी पांडव सुद्धा तिकडे राहण्याकरता निघाले होते आणि त्यामुळे हा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो आणि हा सण आपण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। तर पहा, या दिवशी काय केलं जातं? आपल्या घरामध्ये पूजा मांडली जाते। पूजेमध्ये बघा, सरस्वती मातेची पूजा केली जाते, माता लक्ष्मीची पूजा केली जाते। सर्व फोटो किंवा आपल्या घरातल्या महत्त्वाच्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या ठिकाणी आपण आपले दागिने ठेवत असतो त्या ठिकाणी स्वस्तिकाचं चिन्ह काढलं जातं। त्याचप्रमाणे बघा, इथे आपल्या घरामध्ये मुलांच्या शाळेची जी पुस्तकं आहेत तर ती ठेवली जातात। तर तिथे एक नारळ ठेवला जातो, तर त्या नारळाची सुद्धा पूजा केली जाते। दिवा लावला जातो। झेंडूच्या फुलांना या दिवशी अतिशय महत्त्व असतं। झेंडूची फुलं आपल्या घरामध्ये आणली जातात। त्या झेंडूच्या फुलांची आपण तोरण माळा बनवत असतो, त्या आपल्या घरांना आपल्या गाड्यांना आपण लावत असतो। त्याचप्रमाणे बघा, नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो आणि घट बसवत असतो। त्या घटाखाली धान्य पेरलं जातं आणि ते जे धान्य आहे तर ते देवीचं प्रतीक स्वरूप मानून आपण त्या धान्याची सुद्धा या दसऱ्याच्या दिवशी आपण पूजा करत असतो आणि ते जे कोवळे कोंब धान्यावरती आलेलं असतं तर त्याला सुद्धा आपण काढून घेत असतो आणि त्याची पूजा आपण करत असतो। तसंही याची पूजा आपण दसऱ्याला करत असतो आणि आपल्या घरातल्या गाड्या असतील, महत्त्वाचे जे काही वाहनं असतील तर त्यांची सुद्धा पूजा केली जाते। जमिनीची पूजा केली जाते। घरातील धान्य जे असतं तर त्या धान्याची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते। तर पहा, तुम्हाला उपाय काय करायचा आहे? तर तुम्ही जी आपट्याची पानं आणलेली आहे तर ती सर्व आपट्याची पानं तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहेत। तुमच्या घरातले तुमचे जे गुरु असतील तर त्या गुरुंना सुद्धा तुम्हाला आपट्याची पानं ठेवायची आहेत, म्हणजे त्यांना द्यायची आहेत। त्याचप्रमाणे तुमची कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीला सुद्धा तुम्हाला आपट्याची पानं अर्पण करायची आहेत, कारण या दिवशी कुलदेवीला आपट्याची पानं अर्पण केली तर कुलदेवीचा आपल्यावरती भरपूर आशीर्वाद राहत असतो आणि त्यामुळे आपल्याला कुलदेवीला सुद्धा आपट्याची पानं ही आवर्जून अर्पण करायची आहेत। त्याचप्रमाणे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवी असते तर तिला सुद्धा आपल्याला आपट्याची पानं अर्पण करायची आहेत। तुमच्या घरात इतर जे कोणते देवी देवता असतील, त्यांचे फोटो मूर्ती असेल तर त्यांना सुद्धा तुम्हाला आपट्याची पानं जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत किंवा ती आपल्याला तिथे ठेवायची आहेत। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? तर बघा, ही सगळी पूजा झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे। झोपण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे? घरातली सर्व कामं आवरल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। तर हा कपडा तुम्ही लाल रंगाचा घेऊ शकता किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचा घेतला तरीही चालेल, पण हा कपडा तुम्हाला फक्त प्लेन घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या कुलदेवीला जी तुम्ही आपट्याची पानं वाहिलेली असतील तर ती पानं तुम्हाला उचलायची आहेत आणि ती त्या लाल रंगाच्या कपड्यावरती किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायची आहेत। त्यानंतर सरस्वती मातेला, लक्ष्मी मातेला जी तुम्ही आपट्याची पानं अर्पण केलेली आहेत तर ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत आणि या कपड्यावरती तुम्हाला ठेवायची आहेत। यानंतर अन्नपूर्णा देवीला अर्पण केलेली जी पानं आहेत तर ती सुद्धा उचलायची आहेत। गणपती बाप्पांच्या समोर
समोरची पानं सुद्धा तुम्हाला उचलायची आहेत आणि ही सर्व आपट्याची पानं जी आहेत तर ती आपल्याला उचलून घ्यायची आहेत. त्याचबरोबर तुळशीला सुद्धा आपल्याला आपट्याची पानं सकाळीच अर्पण करायची आहेत आणि हे तुम्ही अजिबात विसरायचं नाहीये. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातल्या देवी देवतांना आपट्याची पानं अर्पण करणार आहोत त्याचप्रमाणे तुळशीला सुद्धा आपल्याला आपट्याची पानं ही अर्पण करायची आहेत. त्यानंतर आता ही जी पानं आपण आपल्या पोटलीमध्ये आपल्याला बांधायची आहेत. लाल कपडा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या देवी देवतांसमोर तुम्ही जी आपट्याची पानं ठेवलेली आहेत तर ती तुम्हाला रात्री उचलायची आहेत आणि ती तुम्हाला या कापडावरती ठेवून तुम्हाला त्याची पोटली बांधायची आहे. या पोटलीला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे दागदागिने ठेवता, पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. किंवा ही पोटली तुम्ही अगदी तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा पुरुषांच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. कारण या आपट्यांच्या पानांना या दिवशी अतिशय महत्त्व दिलं जातं. सोनं म्हटलं जातं. या आपट्याच्या पानांना सोनं म्हणून ही पानं आपण वाटत असतो. तर बघा, तुम्ही आपट्याची पानं जेव्हा तुमच्या पूजेमध्ये वापरणार आहात ना तर त्यावेळेला तर ही जी पानं जी आहेत तर ती तुटलेली नसावीत, किड्यांनी खाल्लेली नसावीत. तर पानं तुम्हाला व्यवस्थित पाहूनच ती देवांना तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि हीच पानं तुम्हाला त्याची पोटली बांधून ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. कारण ही आपट्याची पानं आहेत तर यांना या दिवशी खूप महत्त्व असतं. लक्ष्मीचं प्रतीक आपण या पानांना मानत असतो आणि आपट्याची पानं आपण अर्पण करत असतो. तर या आपट्याची पानं जी आहेत तर ती त्याच्याशिवाय ही जी दसऱ्याची पूजा आहे तर ती पूर्ण होत नसते आणि त्याचं आपल्याला फळ हे प्राप्त होत नसतं. त्यामुळे पानं तुम्हाला चांगली बघून घ्यायची आहेत आणि ही पानं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्पण करायची आहेत आणि ही पानं तुम्हाला पोटलीमध्ये बांधून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ठेवायची आहेत. त्यानंतर तुम्हाला अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट या दिवशी करायची आहे. एक पिवळा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे. पिवळा कपडा जो आहे तर तुम्ही जो नारळ अर्पण केलेला आहे तर तो नारळ सुद्धा तुम्ही ज्यावेळेला आपण पूजा करत असतो तर तो तुम्हाला पिवळा कपडा घ्यायचा आहे. त्या पिवळ्या कपड्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर जे धान्य असतं, गहू, ज्वारी हे जे धान्य आहे तर ते सुद्धा थोडंसं या कपड्यावरती आपल्याला टाकायचं आहे. तर पहा, गावाकडे शेतकऱ्यांच्या घरामध्ये डायरेक्ट कणीस आणलं जातं. ज्वारीचं कणीस, बाजरीचं कणिक हे जे आहे तर ते कणीस आणून यामध्ये ठेवलं जात असतं. तर हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने करायचा आहे तर तुम्ही थोडंसं ते धान्य सांगितल्याप्रमाणे घ्यायचं आहे. या पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तो कपडा किंवा ही जी पोटली आहे तर ते बांधून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा कोपरा असेल, ज्या ठिकाणी पूर्व दिशा असेल तर त्या पूर्व दिशेच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा नारळ बांधून ठेवायचा आहे. किंवा बांधायला जर जागा नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नुसता ठेवून दिला तरीही चालेल आणि पुढच्या दसऱ्यापर्यंत तुम्हाला हे असंच बांधून ठेवायचं आहे आणि पुढल्या दसऱ्याला तुम्हाला हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा एखाद्या मंदिरामध्ये तो तुम्हाला दान करायचा आहे. त्यातले पैसे तुम्हाला दान करायचे आहेत. नारळ वगैरे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा नवीन नारळ जो आहे तर तो सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय दरवर्षी करत राहायचा आहे. तर याने सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची बरकत होईल. घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत राहील. घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील. घरामध्ये तुमच्या वातावरण शांत, आनंदी आणि हस्त खेळत राहील. त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.